हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. पूजा आडे व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आशा करते नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप सुखाने समृद्धी घेऊन येणारा असो. आणि आज व्लॉग खूप लवकर सुरू केलेला आहे, कारण की आज सकाळपासून जी गडबड चालू आहे म्हणजे ती सांगूच नका. आणि आज दिवसभरात मी काय करणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग आपला व्लॉग करूयात कंटिन्यू. तर सगळ्यात आधी आता भाजीची तयारी करून घेतलेली आहे आणि आवऱ्याच्या शेंगाची भाजी करते मी आज. तर झालं असं की आज उठायला थोडा उशीर झाला, म्हणजे रोज 7ला उठते तर आज 7:30 पावणे 8 झाले होते. गडबडीने उठून सगळे घरातली कामं आवरून घेतली, आंघोळ केली आणि लगेच स्वयंपाकाला लागले. तर झालं असं की एवढी थंडी पडते ना, थंडीमुळं तर उठावंच वाटत नाही आहे. आणि रात्री जरा उशिरा झोपलो त्यामुळे खूप उशिरा उठलो. आणि माझी मुलगी, हिला शाळा बुडून घरी राहायला कसंच आवडत नाही, आणि आपल्यामुळे मुलांची शाळा बुडली हे आपल्याला बी बरं वाटत नाही. तर घाई गडबडीने कामं केली. आणि इथे बघू शकता तुम्ही, भाजी पण करते, पीठ पण मळायची तयारी करते, आणि त्यामध्ये मुलांचं पाणी वगैरे तपवून देणं हे सगळं चालूच आहे. आणि कुठं कपडे हे नाही सापडत, माझे पुस्तकच नाही सापडत, हे ते यांचं सगळं चालूच असतं. तर ही सगळी कामं करता करता आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि डबा वगैरे करून झालेला आहे. डबे पॅक केले त्यांचे. आणि श्रेयाची गडबड मग तिला तयार केलं. आणि इथे श्रेया आता निघालेली आहे. आणि आज हिनं गडबडीमध्ये जेवणसुद्धा केलं नाही, गाजर खात खात जाती येईल. हिला बाय केला आणि नंतर आता घरातली बाकीची सगळं कामं करायची आहेत. तर मुलांचे युनिफॉर्म वगैरे तर एक मोठं टोपलं भरून कपडे होते, तर हे कपडे पाहूनच टेन्शन येत होतं. धुवून वगैरे घ्यायचं आहे. आणि धुणं वगैरे धुतल्यानंतर मग मी जेवण केलं, मस्त आवऱ्याची भाजी, 2 कांदे आणि चपात्या. आणि इथे आता संध्याकाळचे वाजलेत 3:30. मुलं शाळेतून आलेत, आधी जेवण करते आणि ही माहीत नाही काय करत होती बसून ती. तर नंतर मुलं जेवण वगैरे करून ट्युशनला गेली, तर मग मी माझं डेली रुटीन आहे ते फॉलो केलं. संध्याकाळच्या 5 वाजता सगळे घरातली कामं आवरून स्वतःसाठी एक 5-10 मिनटं काढणं, हातपाय धुतले छानपैकी आणि केस वगैरे विंचरले, थोडंसं मेकअप म्हणजे काय नाही, डेली आपली फेअर अँड लवली क्रीम आणि पावडर एवढंच. तर हे सगळं केल्यानंतर आता पटकन स्वयंपाकाला लागायचं आहे. तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे 6. देवाला दिवा लावायचा आहे, कपडे वगैरे व्यवस्थित घड्या घालून ठेवलेत आणि फ्रेश वगैरे झाली आहे, चहा वगैरे घेतला आहे. तर आता मुलं गेली ट्युशनला आणि ती आली की त्याला खूप जास्त अशी भूक लागलेली असते. तर सर्वात आधी आता दिवा लावून घेऊयात आणि स्वयंपाक करायला लागते. तर आज मी बनवते भरीव वांग्याची भाजी आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग लागूयात कामाला. पटकन लागावं लागेल, कारण की मुलं आली की दम खाणार नाही. तर वांग्याची भाजी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचे वांगे. तर इथे मी 5च वांगे घेतले, बसवत होता आम्हाला, आणि थंडी वाजत होती म्हणून स्वेटर घातलाय. तर सर्वात आधी आता वांगे धुवून यांना कापून घेऊयात आणि नंतर बाकीचा प्रोसेस काय ते सांगतो. तर इथे कुकर तर लावून घेतलेला आहे आणि इथे भाजीसाठी सगळा मसाला वगैरे काढून घेतलेला आहे. तर अर्धा चमचा अद्रक लसणचं कूट, अर्धा चमचा काळा मसाला, 2 चमचे चटणी आणि चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, 2 चमचे खोबऱ्याचं कूट आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर आणि वांगे, हे एवढं आपल्याला लागणार आहे. आणि आता छानपैकी मसाला एकत्र करून घेऊयात. तर इथे सगळा मसाला एकत्र केला आहे मी. यामध्ये कोथिंबीर होती ती पण टाकून दिलेली आहे. आणि थोडेसे 4-5 शिंतोडे पाण्याचे टाकायचे, पाणी जास्त टाकायचं नाही. आणि यामध्ये तुम्ही धने, जिरे, कूट, अजून इतर कोणता मसाला टाकायचा असेल तो टाकू शकता. तर मी नाही टाकला, कारण की माझे संपले होते आणि मी टाकत बी नाही जास्त मसाले. तर एवढं करून आता वांगे वगैरे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तर इथे वांगे स्वच्छ धुवून असे मध्यभागातून अर्ध चिरून घ्यायचे आहेत, म्हणजे 4 भाग करायचे आहेत त्याचे. आपण मसाला भरू इतपत चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे वांगे छानपैकी चिरून घेतलेले आहेत मी. आता यामध्ये आपल्याला आपला जो मसाला आपण बनवून ठेवलेला आहे तो भरायचा आहे आपल्याला. तर इथे अशा प्रकारे आता मसाला बनवून घेतलेला होता मी. तर यामध्ये आता मसाला आपल्याला भरून घ्यायचा. आणि खरंच ही भाजी खूप टेस्टी लागते. आणि ही भाजी मी माझ्या मैत्रिणीकडून शिकलेली आहे बरं. आणि तिच्या हाताला जी चव येते या भाजीनं, आणि म्हणजे भाजीमध्ये तिच्या हाताची जी चव येते ती खूपच भारी आहे हो. आणि मला तेव्हापासून ही भाजी खूपच आवडते आणि माझ्या मुलांना पण आवडते. ही वेगळी गोष्ट आहे की ते वांगे तर खात नाही, म्हणजे वांग्याची फोड खात नाहीत भाजीतली, पण रस्सा एवढ्या आवडीनं खातात. तर त्यांच्यासाठी आज ही बनवत आहे मी. अशा प्रकारे दाबून दाबून भरून घ्यायचे, मुटकुळ बांधल्याप्रमाणे सगळे एक एक करून वांगे आपल्याला भरून घ्यायचे आहेत. आणि इथे बघा आता सगळे वांगे भरलेत, थोडासा मसाला शिल्लक उरलेला आहे. तर इथं गॅसवर मी कढई गरम करायला ठेवले तेल टाकून. तर यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहेत, अर्धा चमचा. आणि यामध्ये आपल्याला अजून टाकायचं आहे
जी लसण अद्रक आपण पहिले वाटून ठेवली होती त्यामधली अर्धी मी शिल्लक ठेवली होती, तर ती टाकून द्यायची आहे. अर्धी मी मसाल्यात टाकली आणि ही टाकून जरासं आपल्याला 1 सेकंदभर परतून घ्यायचं आहे. जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आहे, कारण मग ते वांगे त्याच्यात टाकल्यानं ते जळून जाईल लसण. तर याच स्टेजवर आपल्याला आता आपली एक एक करून सगळी वांगी सोडून द्यायची आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारे मी सगळी सोडून घेते, म्हणजे लसण आणि अद्रकचा फ्लेवर छानपैकी अशा आपल्या वांग्यामध्ये जातो. आणि इथे आता हे वांगे सगळे टाकून दिले की यावर आपल्याला राहिलेला जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा. आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक असायला पाहिजे, एकदम लो फ्लेमवर असायला पाहिजे. लगेच 2-3 सेकंदानंतर एकदा परतून घेऊयात आपण याला, नाहीतर मग लसण खालचं जळून जाईल. तर एकदा परतून घेतल्यानंतर अजून आपल्याला याला आता 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपले वांगे थोडेसे सॉफ्ट होऊन जाईल. तर इथे आता 3 मिनटं झालेली आहे. एकदा परतून घेऊयात. बघा सगळा मसाला जो आहे तर त्याने सगळं तेल अब्झॉर्ब केलेला आहे. तर आता इथे आपण पाणी टाकायचं आहे यामध्ये. तर एकदा छानपैकी परतलं आणि ज्या प्लेटमध्ये आपण मसाला कालवून घेतला होता त्याच प्लेटमध्ये पाणी टाकून याच्यात सोडून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे प्लेटमधलं. आणि आता जेवढं आपल्याला भाजी पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे त्या आकाराने पाणी तुम्ही टाकू शकता. तर आमच्या इथे जास्त पातळ बी जमत नाही, जास्त घट्ट बी जमत नाही, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आणि आता याला झाकून घेऊयात. लगेच 10 मिनिटानंतर आपली भाजी एकदम तयार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी वांगे छान शिजलेले आणि काय घरामध्ये याचा सुवास पसरलेला आहे, एकदम भारी. मुलं म्हणत होती मम्मी आज काय केलं, खूपच छान सुगंध येतोय. तर इथे भाजी आता रेडी झालेली आहे आपली. तर आता आपण याला छानपैकी एका प्लेटमध्ये सर्व करूयात कोथिंबीर वगैरे टाकून. बघा टडा आपली भाजी एकदम छान भाकरीसोबत चपातीसोबत एन्जॉय करा, खूपच मस्त लागते. बोट तुम्ही चाटून घेणार आहात. तर मंडळी आता स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलंय मी. भाजी पण झाली, पोळ्या पण झाल्या. आता मुलं येतील आणि जेवण वगैरे करतील. तर आजची भाजी जी मी बनवली अशा प्रकारे तुम्ही पण एकदा घरी करून पहा आणि नक्कीच सांगते खरं खूप छान टेस्ट होते, खूप भारी होते. बाहेरून आणल्यास म्हणजे रेस्टॉरंटसारखीच होते. तर अगदी सोपी आहे, अगदी 15-20 मिनिटात होणारी भाजी आहे. आणि आजचा व्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. तर हा व्लॉग आता इथंच एंड करते. भेटते अजून एका नवीन व्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, गुड नाईट.